हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ रिस्क रिवॉर्ड रेशो. बहुतांश ट्रेडर्स मार्केटमध्ये पैसे लॉस करतात याचं कारण हे नसतं की बाबा ते चुकीची स्ट्रॅटेजी यूज करतात. बऱ्याच लोकांचं कारण हे असतं की ते रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत नाही. आता रिस्क रिवॉर्ड रेशो काय आहे किंवा ट्रेडिंगमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशोचा यूज करून तुम्ही तुमचा ट्रेडिंग प्लॅन कसा चेंज करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय. रिस्क म्हणजे आपण एका ट्रेडमध्ये किती रुपये लॉस जो आहे हा बेअर करत आहोत, किंवा जर आपला एखादा स्टॉप लॉस हिट झाला तर आपण किती रुपयाची रिस्क घेत आहोत. ही आपली जी कॅटेगरी आहे ही रिस्कच्या पार्टमध्ये जाते. आणि रिवॉर्ड म्हणजे जर आपलं टार्गेट आलं किंवा आपलं टार्गेट कम्प्लीट झालं तर आपल्याला किती रुपये मिळणार आहेत इन रिटर्न, ही गोष्ट जी आहे ही रिवॉर्डच्या सेक्शनमध्ये येते. रिस्क आणि रिवॉर्ड यांचा योग्य मेळ असणं खूप गरजेचं आहे. तर लॉसचं प्रमाण खूप जास्त आहे आणि प्रॉफिटचं प्रमाण खूप कमी आहे, तर तिथे आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे हा परफेक्ट नसणार आहे. जर आपला स्टॉप लॉस 100 रुपये असेल आणि आपला टार्गेट 300 रुपये असेल तर आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे हा 1:3 आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की आपण घालवताना 100 रुपये घालवत आहोत आणि मिळवताना 300 रुपये म्हणजे तिप्पट मिळवत आहोत. सो रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3 आहे असं आपल्याला म्हणता येईल. ॲक्युरसीच्या मागे पळण्यापेक्षा 90% ॲक्युरसी 95% ॲक्युरसी ही अचीव्ह करण्यापेक्षा जर तुम्ही तुमचा फोकस रिस्क रिवॉर्ड रेशोकडे दिला तर मोस्टली तुम्ही जास्त प्रॉफिटमध्ये येऊ शकता. जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3 असेल आणि 10 पैकी जर तुम्ही फक्त 4 ट्रेडमध्ये प्रॉफिट घेत असाल आणि 6 ट्रेडमध्ये लॉस करत असाल तरी देखील तुम्ही त्या हिशोबानं 600 रुपये प्रॉफिटमध्येच आहात. कारण की 300 रुपये प्रॉफिट तुम्हाला एका ह्याच्यामध्ये मिळतंय. सो अशा 4 ट्रेडमध्ये तुम्हाला 1200 प्रॉफिट होत आहे आणि 6 ट्रेडमध्ये तुम्हाला 600 रुपये लॉस होतोय. सो ओव्हरऑल तुम्ही एकाच ठिकाणी येऊन पोहोचता ते म्हणजे 600 रुपये प्रॉफिटमध्येच आहात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी जास्त ट्रेडमध्ये लॉसेस करतो, याचा अर्थ असा आहे की बाबा मी लॉसमध्ये, तर तसं नाही आहे. तुमचा फोकस जो आहे हा रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये ठेवा. आता रिस्क रिवॉर्ड रेशो किती ठेवायचा, तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 ठेवू शकता आणि काही वेळा तो 1:3 पर्यंत स्ट्रेच करू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही तो रेशो 1:3 किंवा 1:4च्या ह्याच्यामध्ये नेऊ शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो सेट कसं करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं स्टॉप लॉस सेट करावं लागेल. त्यानंतर तुमचं प्रॉफिट सेट करावं लागेल. याच्या बेसिसवर तुम्ही तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो सेट करू शकता. आणि डेफिनेटली मी हे तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग प्लॅनमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला तर डेफिनेटली 50% लॉसचे जे प्रमाण आहे हे भरपूर कमी येऊ शकतं. त्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करा.